आता आपण बघूया SIPचे फायदे आणि तोटे. आधी फायदे बघूया. पहिला फायदा म्हणजे एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी मोठ्या रकमेऐवजी दर महिन्याला एक लहान रक्कम गुंतवणूक करणं सोपं जातं. एकाच वेळी 12,000 रुपये गुंतवणूक करण्याऐवजी एका वर्षासाठी आपण 1,000 रुपये दरमहा भरणं सोपं जातं. दुसरा फायदा म्हणजे गुंतवणूक आणि खरेदीची सरासरी ही संकल्पना. SIP मध्ये शेअर बाजार खाली आल्यावर जास्त युनिट्स विकत मिळतात आणि बाजार वरती गेल्यावर कमी युनिट्स खरेदी केले जातात, कारण आपली दरमहा गुंतवणुकीची रक्कम बदलत नाही. त्यामुळं भाव वाढला की त्यात युनिट्स कमी येतात आणि भाव कमी झाला की युनिट जास्त येतात. त्यामुळे शेअर मार्केटप्रमाणे आपली गुंतवणूक बदलत नाही, तर आपल्या गुंतवणुकीप्रमाणे खरेदी केली जाते. SIPचा अजून एक फायदा असा आहे की त्यातून तुम्हाला शिस्तबद्ध गुंतवणूकदार बनण्यासाठीचं प्रशिक्षण मिळतं. एकदा तुम्ही SIP सुरू केल्यानंतर दर महिन्याला तुम्हाला म्युच्युअल फंडात ठराविक रक्कम द्यावी लागते आणि त्यामुळं नियमित गुंतवणुकीची सवय जोपासली जाते. SIP मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला ऑटो डेबिट पर्याय मिळतो. त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवून पैसे ट्रान्सफर करावे लागत नाहीत, तर दर महिन्याला दिलेल्या तारखेला आपोआपच पैसे खात्यातून वजा होतात आणि म्युच्युअल फंडात जमा होतात. आणि अजून एक फायदा म्हणजे तुम्ही ज्या म्युच्युअल फंडात SIP करत असाल तो टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड असेल तर तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत आयकरात 1.5 लाखापर्यंत सवलत मिळू शकते. मात्र ही सवलत गुंतवणुकीच्या रकमेवर, म्हणजे तुम्ही दरमहा असे एका वर्षात जेवढे पैसे भरता त्या रकमेवर मिळते. आता बघूया SIP मध्ये गुंतवणूक करण्याचे तोटे आहेत का. पहिला तोटा म्हणजे SIP मधली गुंतवणूक तेजीच्या बाजारात किंवा शेअर बाजार वधारल्यावर कमी फायदेशीर ठरते. जेव्हा शेअर बाजार वाढत राहतो तेव्हा प्रत्येक वेळी खरेदी केलेली युनिट्स मागील युनिट्सपेक्षा जास्त किमतीचे असतात. त्यामुळं त्याची सरासरी किंमत सुद्धा वाढते. त्यामुळं एकूण खरेदी आणि शेवटची खरेदीची किंमत यात फरक कमी असतो, जो फायद्याचं मार्जिन कमी करतो. दुसरा तोटा म्हणजे लॉक इन पिरियड. आयकरात बचत मिळवून देणाऱ्या म्युच्युअल फंडात SIP द्वारे गुंतवणूक केल्यावर किमान 3 वर्षाचा लॉक इन पिरियड असतो. म्हणजे अशा प्रकारच्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली तर आपल्याला किमान 3 वर्ष युनिट्स विकता येत नाहीत. म्हणजे आपल्याला जर पैसे त्या कालावधीत लागले तर आपल्याला पहिल्या 3 वर्षात तरी ते मिळत नाहीत.